जय भीम मित्रांनो, आपण बघितलं तर बाबासाहेबांचं एक वाक्य आहे, जे लोक इतिहास विसरतात ते लोक इतिहास घडवू शकत नाही. इंग्लिशमध्ये असं म्हटलं, यू फॉरगेट द हिस्ट्री कॅनॉट मेक हिस्ट्री. अतिशय महत्त्वाचं वाक्य बाबासाहेब आपणाला सांगतात. आपण जर बघितलं तर हे जे वाक्य आहे 1 जानेवारी ज्यावेळेला जो विजयस्तंभ आहे भीमा कोरेगाव येथे बाबासाहेब दर 1 तारखेला जे आहेत त्या ठिकाणी या विजयस्तंभाला भेट द्यायचे आणि तिथला जो आपल्या जुन्या लोकांचा जो इतिहास होता, याचा अर्थ होता की ज्या विशिष्ट परंपरेने या लोकांवरती अन्याय केले, अत्याचार केले, त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवलं, त्या लोकांनी ब्रिटिशांच्या बाजूनं जाऊन आपल्यासोबत जे लोक अशा प्रकारचा धंदा करत होते, अशा प्रकारची एक वैचारिक विचारसरणी ज्या लोकांच्या विरोधात काम करत होते, त्या विरोधामध्ये त्या विचारसरणी विरुद्ध या लोकांनी जे आहे ते जे युद्ध आहे या मानसिकतेवरती आहे तो विजय मिळवलेला आहे. आणि म्हणून बाबासाहेब जे आहेत ते वाक्य जे आहेत ते आपणाला या ठिकाणी संबोधतात. या वाक्याचा जर का खरोखर खऱ्या अर्थानं जर का आपण जवळून अर्थ जाणून घेतला तर आपल्याला असं लक्षात येतं, जे लोक इतिहास याचा अर्थ आहे की ज्या जुन्या गोष्टी सांसारिक जीवनामध्ये देखील जीवन जगत असताना आपण बघतो की बऱ्याच साऱ्या व्यक्ती ज्या आहेत, काही व्यक्ती गरीब आहेत, काही व्यक्ती श्रीमंत आहेत. आणि म्हणून असं बाबासाहेब म्हणतात की तुम्ही गरीब असाल तर तुम्ही गरीब का राहिलात, याची कारणं जे आहेत ते तुम्हाला शोधावी लागतील. आपला जो जुना इतिहास आहे तो आपणाला उलगडावा लागेल. इतिहासामध्ये केलेल्या ज्या चुका आहेत, इतिहासामधून केलेले जे पराक्रम आहेत, इतिहासामध्ये केलेल्या ज्या घटना आहेत त्या आपल्या आयुष्यावरती अतिशय महत्त्वाची भूमिका बजावताना दिसत असतात. बरेच सारे लोक आपणाला गरीब राहतानाच दिसतात. याचा अर्थ असा आहे की आपण आपल्या आयुष्यामध्ये व्यसनांमध्ये तृप्त राहतो, आपल्या आयुष्यामध्ये आपण नकारात्मकतेमध्ये तृप्त राहतो, आपल्या आयुष्यामध्ये आपण चांगल्याचं जे आहे ते सहयोग धरत नाही, चांगल्या व्यक्तींचा जो समूह आहे त्याच्याशी आपण जोडलं जात नाही आणि त्यामुळे आपण अज्ञानी राहतो, आपण शिक्षणापासून वंचित राहतो, आपण व्यसनी राहतो. आणि अशा प्रकारच्या अवस्थेत ज्यावेळी लोक राहतात त्यावेळी त्यांच्यावरती एक विशिष्ट प्रकारची जी गुलामगिरी आहे ती त्यांच्यासोबत राहते. आणि म्हणून या परिस्थितीला, या गरिबीला जर का आपल्याला बदलायचं असेल तर खऱ्या अर्थानं आपल्याला शिक्षण घ्यावं लागेल, आपल्याला सत्याच्या मार्गामध्ये राहायला लागेल, आपल्याला शिक्षणाच्या माध्यमातून जी वैचारिक बुरसटलेली जी विचारसरणी आहे तिचा धिक्कार करावा लागेल. आणि शिक्षण, आरोग्य, अन्न, वस्त्र, निवारा या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या माणूस तेव्हाच पूर्ण करू शकतो ज्यावेळी अशा प्रकारचा सम्यक मार्गामध्ये तो व्यक्ती येतो. आणि म्हणून जर का व्यक्ती गरीब असेल तर त्याला अशा प्रकारच्या ज्या नकारात्मक गोष्टी आहेत त्या कारणीभूत ठरतात. आणि जर का त्या व्यक्तीने या गोष्टींवरती मात केली तर खऱ्या अर्थानं तो गरिबीकडून श्रीमंतीकडे जाऊ शकतो, गरिबीकडून चांगल्या मार्गाकडे जाऊ शकतो, असं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. बऱ्याच वेळेला आपण बघतो की लोक फार श्रीमंत असतात, पण काही काळ जसा पुढे जातो तशा त्या व्यक्ती ज्या आहेत त्या गरिबीकडे जातात. याला हेच कारण आहे, जोपर्यंत आपण आपला इतिहास जाणत नाही, इतिहासामध्ये आपलं काय चांगलं होतं आणि इतिहासामध्ये आपण कशा पद्धतीने वागलो त्यामुळे आपण गरिबीकडे गेलो, आणि इतिहासामध्ये आपण का गरीब होतो आणि आपण कशावरती काम केल्यामुळे आपण श्रीमंतीकडे गेलो, ह्या इतिहासाशी कनेक्ट ज्या गोष्टी आहेत त्या बाबासाहेब या वाक्यातून आपणाला शिकवताना दिसतात. आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीनं नकारात्मकतेपासून सकारात्मकतेकडे गेलं पाहिजे. आपल्या निगेटिव्ह मनामध्ये जर का चांगल्या व्यक्तींचा सहभाग आपण वाढवला, जोडला, जर का खऱ्या अर्थानं धम्म मार्गामध्ये जर का आपण आलो तर खऱ्या अर्थानं आपण निगेटिव्हकडून पॉझिटिव्ह दिशा जी आहेत किंवा पॉझिटिव्ह जे माइंड जे आहे ते क्रिएट करायला आपल्याला मदत होते. आणि म्हणून या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या इतिहासाची किंवा आपल्या भूतकाळाशी जोडल्या गेलेल्या असतात. आणि म्हणून अशा प्रकारची एक विचारसरणी देशामध्ये काम करत होती, काम करत आहे आणि काम करत राहील. याला जर का खऱ्या अर्थानं आपल्याला तोंड द्यायचं असेल तर बाबासाहेब जे म्हणतात की जे लोक इतिहास विसरतात ते लोक इतिहास घडवू शकत नाही.
आणि म्हणून मित्रांनो, इतिहास हा शब्दाचा जो खरा अर्थ आहे, जे बाबासाहेब तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचवण्याचं एक काम करतात, त्यांच्या प्रत्येक पुस्तकातून, त्यांच्या प्रत्येक वाचनातून, त्यांच्या प्रत्येक भाषणातून माणसाला माणूस म्हणून घडण्यासाठी कशा पद्धतीची एक जरूरत आहे किंवा कशा पद्धतीचा त्याला माणूस म्हणून घडण्यासाठी प्रवास करावा लागेल, हेच बाबासाहेब या वाक्यातून स्पष्टपणे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत असतात. आणि म्हणून ज्या ज्या व्यक्तीने बाबासाहेबांनी दाखवलेला बुद्धाचा जो हा धम्म आहे तो स्वीकारला, त्यावरती मार्गक्रमण केलं, ज्या ज्या लोकांनी या बुद्ध धम्माच्या माध्यमातून अशा प्रकारची जी बुरसटलेली दैववादी विचारसरणी आहे तिचा धिक्कार केला आणि आज खऱ्या अर्थानं ह्या धम्माची जी चांगली जी बीजं आहेत, या धम्माची चांगली जी फळे आहेत, तो हा समाज जो आहे तो आज आपल्याला साधताना दिसत आहे. आणि म्हणून बाबासाहेबांचं हे वाक्य आपल्या जीवनाशी किती कनेक्टेड आहे किंवा आपल्या संपूर्ण जीवन प्रवासाशी किती सुसंगत आहे किंवा आपल्या जीवनाला एक कशा प्रकारचा चांगला प्रवास देण्यासाठी हे वाक्य जे आहे ते आपल्यामध्ये किंवा संपूर्ण अशा प्रकारच्या व्यक्तींमध्ये कसा आत्मविश्वास भरणारा आहे हेच आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. आणि म्हणून भीमा कोरेगावचा जो विजयस्तंभ आहे तो देखील बाबासाहेब या वाक्याच्या माध्यमातून याचा जो इतिहास आहे तो तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतात. आणि म्हणून हे जे वाक्य आहे तो मित्रांनो आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनवा. आपल्या जीवनामध्ये का कोणत्या गोष्टींमुळे आपण मागे राहतो याच्यावरती आपण थोडासा प्रकाश टाकला पाहिजे आणि त्याच्यातून आपण बाहेर यायचं असेल, जर का यशाच्या मार्गाकडे आपल्याला वाटचाल करायची असेल तर खऱ्या अर्थानं बाबासाहेब जे म्हणतात, जे लोक इतिहास विसरतात ते लोक इतिहास घडवू शकत नाही. आणि म्हणून दे हू फॉरगेट द हिस्ट्री दे कॅनॉट मेक हिस्ट्री, हे बाबासाहेबांचं जे वाक्य आहे त्याच्यावरती मनन करा, चिंतन करा आणि ते आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनवा. एवढंच मला या ठिकाणी सांगायचं होतं. सर्वांना या ठिकाणी जय भीम करतो आणि तुम्हा सर्वांची या ठिकाणी राजा घेतो. जय भीम.